या सगळ्या संदर्भात आता पंकजा मुंडेंचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्ही आधी जाणून घेतलं आणि जसं की आधी सांगितलं त्यानुसार धनंजय मुंडेंना देखील या संदर्भातले प्रश्न विचारले, मात्र त्यांनी तुर्तास बोलण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. पाहूयात पंकजा मुंडेंचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे. माझा कट्ट्यावर बोलताना अजित पवारांनी बरेच खुलासे केले. त्यातला महत्त्वाची गोष्ट होती की गोपीनाथ मुंडे यांचा जो काही वाढदिवस आहे तो वाढदिवस शरद पवारांचा 12 डिसेंबरला येतो म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी तो वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. काय नेमकं याबद्दल आहे? खरं तर माझ्यासोबत खुद्द पंकजा मुंडे आहेत. पंकजताई, यापूर्वी हे किस्से कधी ऐकायला नाही मिळाले, पण माझ्या कट्ट्यावरती बोलताना अजितदादा असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी त्यांना सांगितलं की साहेबाचा वाढदिवस हा 12 डिसेंबर नव्हता. ही गोष्ट मला सुद्धा आता धक्कादायकच आहे, कारण मी पण दिवसभर प्रचारात होते. हा विषय मला बघायला मिळाला नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचला. मुळामध्ये माझा कट्टावर जाणाऱ्या व्यक्तींनी काय बोलावं हा विषय मला वाटलं होतं की एका उंचीचा असावा. एक व्यक्ती जी आज हयात नाही, तिचा जन्मदिवसच खोटा आहे आणि त्याचंही श्रेय आमच्याशी काहीतरी संबंधित आहे, अशा प्रकारचं भाष्य त्यांनी करणं हे मला वाटतं थोडंसं चुकीचं झालं. पण त्यांनी सांगितलं की त्यांना हे ज्यांनी सांगितलं ते आमचे धनंजय आमचे बंधू आहेत आणि मला अजितदादांनी जे बोलले त्याच्यावर विश्वास आहे, कारण ते जे आहेत ते स्पष्ट बोलतात आणि नक्कीच त्यांना असं सांगितलं गेलं असावं. आता हा शोध कोणी लावला किंवा ह्याच्यावर मी एक्सप्लेनेशन द्यावं का नाही असा मला अंतर्मुख प्रश्न पडतो. मला नाही वाटत की मी कोणीही काही स्टेटमेंट केलं की त्याच्यावर उत्तर द्यावं मुळामध्ये. आणि फक्त एवढंच आहे की अजित पवारांचा अभ्यास कमी आहे. मुंडे साहेब 80च्या दशकात 80 साली राजकारणात आले. मुंडे साहेब त्याच्या 10 वर्ष आधी राजकारणात आलेले आहेत आणि ते मुळातच प्रस्थापितांच्या विचारांच्या विरोधात राजकारणात आले. आणीबाणीमध्ये मुंडे साहेब जेलमध्ये गेले. मुंडे साहेब काँग्रेसी विचारसरणीच्या विरोधातल्या राजकारणात तेव्हा होते. जनसंघातून त्यांनी काम केलं, जनता पार्टीमध्ये आले. त्यांना त्यांचे आदर्श जयप्रकाश नारायण होते, त्यांचे आदर्श पंडित दीनदयाळ उपाध्याय होते, त्यांचे आदर्श गोळवलकर गुरुजी होते, हेडगेवार होते, त्यांचे आदर्श अटलजी होते, अडवाणीजी होते. त्यांना जर प्रभावितच व्हायचं होतं तर ते एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांमधनं प्रभावित होते. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना वाढदिवस त्यांचा लावायची चॉईस असती तर त्यांनी 25 डिसेंबर असा लावला असता असं मला वाटतं. तो आमच्या अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस आहे. पण कोणावरून प्रभावित होऊन आपला वाढदिवस बदलावा अशा चीप मनोवृत्तीच्या डोक्यातनं आलेला हा विषय आहे. मला नाही वाटत की अशा गोष्टींवर उत्तर देण्यातही काही अर्थ आहे. मुंडे साहेबांनी राजकारण जीवनामध्ये एका विषयाला घेऊन केलं. भारतीय जनता पार्टीच्या जन्माबरोबर त्यांनी जो भारतीय जनता पार्टी श्वास घेतला तो अखेरपर्यंत तो श्वास त्यांनी भारतीय जनता पार्टीतच घेतला. अनेक पक्ष बदलणं, अनेक लोकांना धोके देणं, स्वतःच्या खुर्चीची सत्ता कायम टिकवणं या राजकारणात त्यांनी कधी रस घेतलेला नाही. त्यांनी आपल्या राजकीय भूमिकाही कधी बदलल्या नाही. म्हणजे त्यामुळे मला या लोकांकडनं अशा प्रकारच्या टिप्पण्या ऐकणं हे कुठेतरी मला वेदनादायी वाटतं. हो, पण तरी पण मला असं वाटतं की तुम्ही पहिला वाढदिवस साहेबांचा तुम्हाला आठवतो का, की ज्यावेळी तुम्हाला कळत होतं की साहेब आता वाढदिवस साजरा करतायत आणि त्या काळात मग त्याचं तुम्ही संशोधन करत असाल तर मला जसं कळतं तसं आणि माझ्या वडिलांच्या मित्र परिवाराला जसं कळतं तसं हाच वाढदिवस आहे. आता त्यांच्या असंही म्हणलं की त्यांच्या आईवडिलांनाच त्यांचा वाढदिवस माहीत नव्हता. म्हणजे अशा समस्त आईवडील जे शेतकरी आहेत, गरीब कुटुंब आहेत, शेतमजूर आहेत, सामान्य समाजात जन्म घेतलेले आहेत, त्या लोकांना तुम्ही हिणवताय. असे अनेक लोक महाराष्ट्रात सापडतील ज्यांना वाढदिवस माहीत नाही. म्हणजे हे काय चाललं आहे? म्हणजे मला असं वाटतं की मला अपरिपक्व म्हणणाऱ्या, मला असंवेदनशील म्हणणाऱ्या मीडियाला मला प्रश्न विचारायचा आहे की हे मी सेल्फी काढणे आणि चप्पल काढण्यापेक्षाही भयानक स्टेटमेंट आहे, ह्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. मला त्या संवेदनशील मीडियाला विचारायचं आहे की मला दारूवाली बाई म्हणताना कोणत्याही मीडियाने त्याला आक्षेप घेतला नाही. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे स्टेटमेंट काढलं ते कुठल्या संस्कृतीचं द्योतक आहे? मला आज दुर्दैवी वाटतंय की मुंडे साहेबांच्या वाढदिवसाचं संशोधन आता होणार आहे. मुंडे साहेबांचा वाढदिवस कोणताही असेल, त्यांचा गरिबीत जन्म झाला, जेव्हा पोलीस पाटलांनी जो लिहिला तो लिहिला गेला असेल, शिक्षकांनी जो लिहिला तो लिहिला गेला असेल, कॉलेजमध्ये जो लिहिला तो लिहिला गेला असेल आणि त्यांचा वाढदिवस जोही असेल त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये ते इथे आले आणि बऱ्याच लोकांना हादरे बसले. ते हादरे त्यांच्या मृत्यूनंतरही विसरता येत नाहीत असं दिसतंय. ओके, पण मला तुमच्या त्या नावावरनं काय आठवतं की त्या नावाला आणि त्यावेळेसचं वलय होतं. म्हणजे तुमचं नाव ज्यावेळी ठेवलं गेलं त्यावेळेस साहेबाची ती निष्ठा होती. तुम्ही अनेक भाषणामधनं ते सांगत होता. तो काय किस्सा होता? त्यावेळेसपासून आम्ही ऐकतोय ज्यावेळेस तुमचं नाव साहेबांनी ठेवलं होतं त्यावेळेस पण पक्षाची निष्ठा तेवढीच होती.
माझं नाव 1979 साली ठेवलं गेलं, पण जनता पार्टीतून भारतीय जनता पार्टीत जाण्याची प्रक्रिया ही काही वर्ष चालली. नाहीतर उद्या धनंजय मुंडे म्हणतील भाजपचा जन्म 80चा आणि पंकजाचं नाव 79 मध्ये ठेवलं गेलं, ह्याच्यावर माझा कट्टा भरेल. माझा कट्टा भरण्याचे विषय काय मुंडे साहेबांच्या आणि पंकजा मुंडेच्या आजूबाजूलाच चालतायत का, हाही मला प्रश्न पडायला लागला आता. तर मी त्या प्रक्रियेमध्ये होते तेव्हा एक चर्चा घरामध्ये अशी होती की पक्षाच्या चिन्हावरही चर्चा तेव्हा असावी. तेव्हा मुलगा झाला तर पंकजा आणि मुलगी झाली तर पंकज ठेवूया, कारण नाहीतरी अशी चर्चा चालली की पक्षाचं चिन्ह हे होणार आहे. तर त्याच्या मागे ती थोडी हिस्ट्री आहे. ओके, ते पण आता असं सांगण्यात येतं की साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते, आता परत विषय तुम्ही म्हणताय तसंच आहे की काय भूतकाळ झालं, इतिहासात झालं, पण तुम्ही त्यात स्वतः होता. तो या संदर्भानं प्रश्न येतो की अजयदादांनी तुमचं नाव घेतलं त्याच्यामध्ये की तुम्ही पण होता, जे काँग्रेसला जाण्यासाठी 4-5 लोक सोबत गेली होती त्यात तुम्ही पण होता. त्यांनी असं ते सगळं वर्णन केलंय की जणू ते तिथं आत्म्याच्या स्वरूपात उपस्थित होते, असं वर्णन केलंय. असं झालं तसं झालं. मी जन्मामध्ये माझ्या वडिलांबरोबर दिल्लीमध्ये कधीही गेलेली नाही आमदार असताना. आणि मी आणि पाशा पटेल आणि अण्णा शेंडगे आणि माधुरी मिसाळ अशा म्हणजे हे काय मला कळत नाही याच्यावर मी काय बोलावं. मी खरं खूप लहान आहे, म्हणजे मी असं बोलून एवढ्या मोठ्या लोकांना सल्ले द्यावे हा माझ्या संस्काराचा भाग नाही. मी शरद पवारांवर जेव्हा मंचावर आले, मी त्यांना राजकारणातलं दिलीप कुमार म्हणाले, मी राजकारणामधलं लिव्हिंग लेजंड म्हणाले, मी नेहमी त्यांना सन्मान दिला. ह्याचा अर्थ शरद पवार हे व्यक्तिमत्व माझ्या घरी अपमानजनकरित्या कधी चर्चेतलं गेलं नाही, माझ्या वडिलांकडनं नाही, माझ्या घरच्यांकडनं नाही. आणि म्हणून मी राजकारणाच्या मंचावर नेहमी त्यांना सन्मान दिला आणि माझ्या तो संस्काराचा भाग आहे. पवारांच्या घरात त्याची कमी दिसते की आज मृत माझ्या पित्याविषयी ते असं बोलले, या गोष्टीच्या मला प्रचंड वेदना झाली. पण काँग्रेसमध्ये जाण्यासंदर्भात तुम्ही स्वतः कधी अशी चर्चा झाली? अजिबात नाही. मुंडे साहेबांनी काँग्रेसमध्ये बरं समजा त्या चर्चेचा आता तुम्हाला काय देणे घेणे, मला हे लॉजिकच कळत नाही. असं मी कधी जन्मात गेले नाही तिथे. आता ह्याच्यावर दुसरे इंटरव्ह्यू उद्या होतील. हे काय राजकारणाची आवश्यकता आहे का? या कधीही अशी चर्चा झाली नाही ना. मी कधी माधुरी मिसाळ मी मुंडे साहेब दिल्लीला गेलो आणि सुषमाजींना भेटलो, असं कधी जन्मात झालेलं नाही. निश्चितपणे खरं तर जी चर्चा होते मुंडे साहेबांच्या जन्म दिवसावरनं, वाढदिवसावरनं आणि त्यानंतर एकूण त्यांच्या काँग्रेसमध्ये जाण्यावरनं ती भाष्कळ आहे आणि कदाचित याची चर्चा व्हावी का यावरच चिंतन व्हावं असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी.